कारण गेल्या 15 दिवसात आज पुन्हा भेट होतीये आणि चौथी भेट असेल। शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकदा एका बैठकीच्या निमित्तानं एकत्रित दिसतील। पुण्यातील साखर संकुल इथं कृषी क्षेत्रात एआयच्या वापरासंदर्भात बैठक होणार आहे आणि त्या निमित्तानं हे एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण या क्षणी पाहतोय। त्या निमित्तानं शरद पवार आणि अजित पवार बैठकीत बाजूबाजूला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। माणिकराव कोकाटे सुद्धा या बैठकीत सहभागी झालेले आहेत। शरद पवार यांच्या उजव्या हाताला बसलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपण या क्षणी पाहतोय। विशेष म्हणजे शरद पवार आणि अजित पवार यांची महिनाभरात वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्तानं ही चौथ्यांदा भेट होतीये। पाहूया आपण एका कोपऱ्यात हे व्हिज्युअल आपण असेच ठेवणार आहोत टीव्ही स्क्रीनवर आणि आपण पाहणार आहोत गेल्या 15 दिवसात या भेटीचे योग कसे कसे आलेले आहेत, नेमकं काय निमित्त होतं पाहूया आपण। पहिली भेट झाली 22 मार्चला वसंत शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीत। त्यानंतर 10 एप्रिलला दुसरी भेट झाली। अजित पवारांचा धाकटा मुलगा जय पवार यांच्या साखरपुड्यात शरद पवार यांची उपस्थिती पाहायला मिळाली। त्यानंतर 12 एप्रिलला रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत काका पुतण्या यांची उपस्थिती दिसली, तिसरी भेट। आणि आज ही चौथी भेट आपण पाहतोय। 21 एप्रिलला पुण्यातल्या साखर संकुलात ही भेट होतीये। कृषी क्षेत्रातील एआयच्या वापरासंदर्भात या भेटी अंतर्गत चर्चा होणार आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, गेल्या 15 दिवसातली ही चौथी भेट आपण पाहतोय। एकीकडे ठाकरे बंधू एकत्रित येण्यासंदर्भात चर्चा होत असताना दोन पवारांमध्ये सुद्धा जवळीक वाढताना दिसतीये। नक्कीच महिन्याभरातली ही चौथी भेट आहे आणि आज पुन्हा एकदा अजित पवार आणि शरद पवार हे साखर क्षेत्रातल्या एआय संदर्भातल्या बैठकीला एकत्र आलेले आहेत। काही वेळापूर्वीच या बैठकीला सुरुवात सुद्धा झालेली आहे। याआधी सुद्धा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये ज्यावेळेस ही बैठक होती त्यावेळेस सुद्धा अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र आपल्याला या बैठकीमध्ये पाहायला मिळालेले होते आणि आता ही बैठक सुरू झालेली आहे। ज्या दृश्यांमध्ये आपल्याला अजित पवार आणि शरद पवार एकमेकांच्या जवळ बसलेले पाहायला मिळतात। एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण ही पाहतोय आणि त्यामुळे एकीकडे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत, तर दुसरीकडे आता अजित पवार आणि शरद पवार यांच्यातला जो दुरावा होता तो गेल्या काही दिवसांमधला कमी झालेला आपला पाहायला मिळतोय। कारण की सातत्याने कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमामध्ये हे दोघेही काका पुतण्या आहेत ते एकत्र आपल्याला येताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे आगामी काळामध्ये याचे काही वेगळे संकेत पाहायला मिळतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण आजची जी बैठक आहे ती पूर्णपणे साखर क्षेत्रातल्या एआयचा वापर कशा पद्धतीने करायचा याबाबतची ही बैठक आहे। मात्र या बैठकीनिमित्त पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र आपल्याला पाहायला मिळतात। निश्चित अमोल, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।